पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे जळगावात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून वंचित निवडणूक लढवणार असल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीने 18 जागांवर दावा केला। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, उपाध्यक्ष हरिश्चंद्र सोनवणे, जितेंद्र केदार यांच्यासोबत बातचीत केली आहे। लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी पाहूया। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाने देखील आता उडी मारल्याचं पाहायला मिळत आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सकाळपासूनच घेण्यात येत आहेत। आपण पाहू शकतो की आपल्या सोबत काही वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्या सोबत जुळलेले आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाने वंचित बहुजन आघाडी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सामोरं जात आहे आणि जिल्हा वर्किंग कमिटीने उमेदवारांना आवाहन केल्यानुसार आमच्याकडे उमेदवारांची रीग लागलेली आहे। आतापर्यंत आम्ही 45 उमेदवारांच्या मुलाखती हातावेगळ्या केलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या मागच्या आठवड्यामध्ये 2 ते 3 वेळा आमची महाविकास सोबत बैठक झालेली आहे। उबाटा असो, काँग्रेस असो वा शरदचंद्रजी पवार गट असो, त्यामधनं सन्माननीय संतोषभाऊ चौधरी असतील, एजाज मलिक भाई असतील, सुरेश भाऊ असतील किंवा अशोक लाल वंजारी भाऊ असतील, हे आमचे जवळचे मित्र आहेत। यांच्यासोबत आमचे विचार चांगल्यापैकी जुळलेले आहेत। आज रोजी परत संध्याकाळी आमची बैठक आहे। महाविकास आघाडी मार्फत आमचा पहिला फेवर राहील आणि त्यांना मी आतापर्यंत 18 जागेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे। हे बघा, आमची रणनीती म्हटल्यानंतर आमच्या सर्वात पहिले येत असेल की महायुतीला धोबी पछाड देणं। ज्या आमच्या हक्काची जागा आहेत एससी आणि एसटी प्रभाग क्रमांक 10, 1, 5, 3 आणि 12 यामध्ये तर आम्ही त्यांना एंट्री करू देणार नाही। या प्रभागांमध्ये आमच्याकडे 4 उमेदवार पक्के आहेत आणि स्ट्रॉंग उमेदवार आहेत, इकॉनॉमिकली असो, सामाजिक कामात असो। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।